11 जून साने गुरुजी यांचा स्मृती दिन। भारतीय समाजात अनेक थोर व्यक्तिमत्वांनी समाज परिवर्तन घडवून आणले। त्यापैकी एक अजरामर नाव म्हणजे पांडुरंग सदाशिव साने म्हणजे साने गुरुजी। साने गुरुजींचे जीवन म्हणजे त्याग, समाजसेवा, राष्ट्रप्रेम आणि माणुसकी यांचा विलक्षण संगम होता। विशेषतः त्यांच्या साहित्याद्वारे त्यांनी नव्या पिढीच्या मनावर संस्काराचे बीज पेरले आणि सामाजिक समतेचा विचार रुजवला। त्यांचे कार्य आणि विचार आजही लाखो लोकांना प्रेरणा देतात। नमस्कार, मी ऋषिकेश आणि आपण पाहतात कलाकार दिनविशेष पॉवर्ड बाय GoPrack.com। साने गुरुजी यांचा जन्म 24 डिसेंबर 1899 रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात झाला। त्यांचे वडील शिक्षक होते, त्यामुळे शिक्षणाची गोडी त्यांना लहानपणापासूनच लागली। त्यांच्या आईचे प्रेमळ आणि संस्कारक्षम व्यक्तिमत्व त्यांच्यासाठी प्रेरणास्थान होते, परंतु त्यांच्या आईचे अकाली निधन हा त्यांच्यासाठी मोठा आघात ठरला। या दुःखातूनच त्यांच्या मनात शोषित, उपेक्षित आणि गरिबांसाठी सहानुभूती निर्माण झाली। या संवेदनशीलतेतून पुढे श्यामची आई सारखे साहित्य जन्माला आले। साने गुरुजींनी मुंबई आणि पुण्यातून शिक्षण घेतले। त्यानंतर त्यांनी नाशिकच्या नवयुग विद्यालयात शिक्षक म्हणून काम केले। तेथे त्यांनी शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना स्वावलंबन, स्वातंत्र्य आणि सामाजिक बांधिलकीचे महत्त्व शिकवले। त्यांनी शाळेत मुलांना शेती, स्वच्छता आणि सहकार्य यांसारख्या व्यावहारिक कौशल्यांचे धडेही दिले। विद्यार्थ्यांवरती प्रेम करणारा आणि त्यांच्यात नवे विचार जागवणारा शिक्षक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली। याच काळात त्यांना साने गुरुजी हे नाव मिळाले, जे कायमचे चिरंतन झाले। साने गुरुजींनी महात्मा गांधीजींच्या विचारांनी प्रेरित होऊन स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला। त्यांनी मिठाचा सत्याग्रह, विदेशी कपड्यांची होळी आणि अस्पृश्यता निवारण यांसारख्या अनेक सामाजिक कार्यात भाग घेतला। विशेषतः 1930 मध्ये त्यांनी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात दलितांना प्रवेश मिळवून देण्यासाठी सत्याग्रह केला, ज्यामुळे अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीला बळ मिळाले। त्यांनी लोकशिक्षण, जाती अंत, ग्रामोद्धार आणि महिला सक्षमीकरण या विषयांवरती सातत्याने कार्य केले। त्यांनी गावागावात शिक्षण आणि स्वच्छतेचा प्रसार करून ग्रामविकासाला चालना दिली। साने गुरुजींनी बालसाहित्य आणि प्रेरणादायी लेखनातून समाजात नवचैतन्य निर्माण केले। त्यांच्या लेखनातून सहजता, संवेदना आणि माणुसकी ओसंडून वाहते। त्यांची काही प्रसिद्ध पुस्तके म्हणजे श्यामची आई हे एक आत्मकथनात्मक पुस्तक भारतीय साहित्य जगतातील एक अमूल्य रत्न आहे। भारतीय संस्कृती या पुस्तकात त्यांनी भारताच्या प्राचीन परंपरा आणि आधुनिक विचारांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला। सुंदर पत्रे, दीनबंधू या पुस्तकांमधून त्यांनी सामाजिक जागृती आणि नैतिकतेचा संदेश दिला। याशिवाय त्यांनी किशोर, साधना, कर्मवीर आणि साप्ताहिक सत्यशोधक या नियतकालिकातून विचार प्रवर्तक लेख लिहिले, ज्यांनी तरुण पिढीला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता याचे महत्त्व पटवून दिले। त्यांनी लिहिलेले श्यामची आई म्हणजे संस्कारांची शिदोरी आहे। श्यामची आई हे साने गुरुजींचे सर्वात प्रसिद्ध पुस्तक, जे त्यांनी तुरुंगात असताना लिहिले। या पुस्तकात त्यांनी त्यांच्या आईच्या प्रेमळ आणि सुसंस्कारित व्यक्तिमत्वाचे चित्रण केले आहे। यातून विद्यार्थ्यांना कर्तव्य, शिस्त, संयम, प्रेम आणि कृतज्ञता यांची शिकवण मिळते। 11 जून 1950 रोजी साने गुरुजींचे अकाली निधन झाले, पण त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन अनेकांनी समाजसेवा आणि शिक्षण क्षेत्रात कार्य सुरू ठेवले। साने गुरुजींचे विचार आजच्या डिजिटल युगातही अत्यंत प्रासंगिक आहेत। त्यांनी शिक्षण, सामाजिक समता आणि माणुसकी यावर दिलेला भर आजच्या सामाजिक समस्यांना सामोरे जाण्यासाठी मार्गदर्शक ठरू शकतो। त्यांचे साहित्य आणि विचार तरुणांना सामाजिक बांधिलकी आणि नैतिकतेची प्रेरणा देतात। विशेषतः श्यामची आई यासारख्या साहित्यकृती आजही नव्या पिढीला संस्कार आणि मूल्यांची शिकवण देतात। साने गुरुजींचे जीवन म्हणजे आदर्श, प्रेम, त्याग आणि सेवा यांचे मूर्त स्वरूप होते। आजच्या तरुण पिढीने त्यांच्या विचारांचा आदर्श ठेवून समाजासाठी कार्य केले तर खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली ठरेल। मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून साने गुरुजींचे विचार आजच्या नव्या युगातील मुलामुलींपर्यंत पोहोचवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे, त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। आमचा हा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर कलाकार चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा। कलाकार दिनविशेषच्या पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत मराठी साहित्य विश्वातील अशा एका अष्टपैलू व्यक्तिमत्वाबद्दल, ज्यांनी मराठी रसिकांची खऱ्या अर्थाने हसवणूक केली। चला तर भेटूया कलाकार दिनविशेषच्या पुढच्या भागात।